सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय हे भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आईसारखी माया, गुरुसारखं ज्ञान, इथेच मिळतं योग्य जीवनाचं भान. आईसारखी माया, गुरुसारखं ज्ञान, इथेच मिळतं योग्य जीवनाचं भान. स्वप्नांना देते नवी दिशा. संस्कार बालक मंदिरच आहे आमची आशा. संस्कार बालक मंदिरच आहे आमची आशा. खरंच संस्कार बालक मंदिर ही शाळा केवळ शिक्षण देणारी शाळा नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी शाळा आहे. येथे अभ्यासाबरोबरच क्रीडा, गायन, नृत्य, नाट्य, वक्तृत्व यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. आणि म्हणूनच संस्कार बालक मंदिर ही शाळा आमच्या जीवनाला योग्य दिशा देणारी शाळा आहे आणि म्हणूनच आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. शब्दामधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात. स्नेह संमेलनाचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. आतुरतेची ओढ देतात. तर आता स्नेह संमेलन अर्थातच वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे शाळेतील एक विशेष कार्यक्रम. वार्षिक स्नेह संमेलनामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व आपल्याला आपली कला लोकांसमोर मांडता येते. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, संघभावना वाढते आणि शाळेचे वातावरणही आनंदी व उत्साही बनते. विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटवूया. विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटवूया. करुणी दीप प्रज्वलन, तेज कार्यक्रमाचे वाढवूया. तेज कार्यक्रमाचे वाढवूया. तरी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करावे.
धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मंचावर आज आनंदाचा भरला प्रकाश. स्वागत गीताने सजला हा उत्सव आज. स्नेह आदराचे संदेश गीतात गुंफले. आता स्वागत गीत सादर होणार. चला टाळ्यांच्या तालात गजर करू सगळे. चला टाळ्यांच्या तालात गजर करू सगळे. तरी मी माझ्या सहकारी मैत्रिणींना स्वागत गीतासाठी मंचावर आमंत्रित करते. यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत श्री जाधव सर. हॅलो हॅलो. मॅडम माईक. सर्व सन्मान्य पालकांसाठी एक विनम्र आवाहन आहे
की आपण आपल्या पाल्यांना जर छोट्या मुलांना जर चेअर दिलेल्या असेल तर आपण त्या मुलांना मांडीवरती घेऊन उभ्या असलेल्या पालकांसाठी चेअर ज्या आहेत तर त्या उपलब्ध करून द्याव्यात ही सगळ्यांना विनंती आहे. तसेच संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सगळे सहकारी शिक्षक आहेत त्यांनी मध्ये फिरून त्या चेअर ज्या आहेत उभ्या असणाऱ्या पालकांसाठी उपलब्ध करून द्याव्या ही विनंती. खरंच खूप सुंदर असं स्वागत गीत आपल्यासमोर सादर झालेलं आहे. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत भरणारे सर्वच असतात, पण स्मरणात राहणारे तुमच्यासारखे मान्यवर फारच कमी असतात, फारच कमी असतात. अशा आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा थोडक्यात परिचय आपण घेऊयात. आजच्या कार्यक्रमासाठीचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री रेशीम भानुदास कोळेकर सर यांचा अल्प परिचय. सरांचे पूर्ण नाव रेशीम भानुदास कोळेकर. त्यांची पदवी ही पोलीस उपनिरीक्षक आहे. सरांचा जन्म हा दिनांक 9 फेब्रुवारी 1992 साली झाला. सरांचे मूळ गाव हे कालठण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सरांचे शिक्षण हे BSc ॲग्रिकल्चर झालेले आहे. सरांनी पोलीस उपनिरीक्षक हे पद भूषवलेले आहे. अशा या उच्च पदावरील मान्यवरांचे माननीय श्री रेशीम भानुदास कोळेकर सर यांचे स्वागत आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री जगदीशजी देसले सर यांनी शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व छोटेसे रोपटे देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठीचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री शेळके सर यांचा अल्प परिचय. सरांचे पूर्ण नाव डॉक्टर संतोष दत्तात्रय शेळके. सरांचे पदनाम प्राचार्य प्राध्यापक श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, छत्रपती संभाजीनगर. तसेच असोसिएट डीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे. सरांचा जन्मदिनांक 24 जून 1981 साली झाला. डॉक्टर संतोष शेळके सर यांनी B फार्मसी, M फार्मसी, PhD तसेच MBA HR ही पदवी प्राप्त केली असून सर्वच अभ्यासक्रम उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण केले आहेत. सरांनी भूषवलेली पदे: सध्या ते श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून तसेच औषध उद्योग व संशोधन क्षेत्रातही कार्य केले आहे. त्यांनी अध्यापक व संशोधन क्षेत्रातील एकूण 20 वर्षाहून अधिक अनुभव आहे. सरांची विशेष कामगिरी म्हणजे सरांना आशिया स्तरावरील बेस्ट पेपर अवॉर्ड प्राप्त झालेला असून शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सेवा गौरव पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे. त्यांच्या नावावर 56हून अधिक संशोधन लेख, 5 पुस्तके, 5 पुस्तक अध्याय व 3 पेटंट आहेत. ते PhD मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून अनेक संशोधकांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे अकॅडमिक काउन्सिल सदस्य, कार्यकारी परिषद सदस्य, असोसिएटेड डीन व कंटेंट समन्वयक म्हणून ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. तरी अशा सन्माननीय श्री शेळके सर यांचे स्वागत आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री जगदीशजी देसले सर यांनी शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व छोटेसे रोपटे देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय श्री खरात सर यांचा अल्प परिचय. सरांचे पूर्ण नाव ॲडव्होकेट विलास बंडूजी खरात आहे. सरांचे पदनाम अध्यक्ष NGO व्यवस्थापन संस्था हे आहे. सरांचा जन्म 24 जुलै 1972 रोजी झाला. सरांचे शिक्षण BSc, MCA, LLB झालेले आहे.
सरांनी ॲडव्होकेट अँड NGO लीगल कन्सल्टंट, प्रेसिडेंट द इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड मॅनेजमेंट, प्रेसिडेंट द इन्स्टिट्यूट ऑफ NGO मॅनेजमेंट ही पदे भूषवलेली आहे. सरांची विशेष कामगिरी म्हणजेच धर्मदाय आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संस्थांना कायदेशीर मार्गदर्शन सरांनी केलेले आहे. तरी अशा या सन्माननीय श्री ॲडव्होकेट खरात सर यांचे स्वागत आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री जगदीशजी देसले सर यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व छोटेसे रोपटे देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाचे व आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री जगदीशजी देसले सर यांचे स्वागत संस्कार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सतीशजी तायडे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका व प्रेरणास्थान असलेल्या आपल्या संस्थेच्या सन्माननीय सचिव श्रीमती लीनाजी देसले मॅडम यांचे स्वागत संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या गुणवत्ता कक्ष प्रमुख माननीय श्रीमती वाहक मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. तसेच आपल्या संस्थेचे सहसचिव श्री सुनीलजी निकम सर यांचे स्वागत संस्कार बालक मंदिर 5वी ते 8वी विभागाचे सहमुख्याध्यापक माननीय श्री अर्जुन दाभाडे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आपल्या संस्थेच्या युवा सदस्या सन्माननीय कुमारी सायली जगदीशजी देसले मॅडम यांचे स्वागत संस्कार बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती तळेले मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच श्री केतकी जगदीशजी देसले मॅडम व श्री निकम मॅडम यांचे स्वागत आम्ही शब्दसुमनांनी करतो. तसेच आपल्या संस्थेचे गुणवत्ता कक्ष प्रमुख, सर्व विभागाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित सर्व पालकांचे आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतो. आजचा हा क्षण आहे तुमच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा. बक्षीस ही फक्त वस्तू नसून ती तुमच्या मेहनतीची पोचपावती आहे. चला तर मग मंडळी, आता आपण आपल्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूयात. तरी आता इथून पुढील सूत्रे आमच्या शिक्षिका श्रीमती काळे मॅडम यांच्याकडे सोपवतो. हॅलो. मधल्या स्पेसमध्ये जे पालक उभे आहेत यांना विनंती आहे की आपण ह्या डाव्या साईडला ज्या काही आरक्षित चेअर ठेवलेल्या आहेत, डाव्या साईडला इथे ज्या काही आरक्षित चेअर आहे तर त्या आवाज वाढवा थोडासा, पाठीमागे आवाज जात नाही. हॅलो हॅलो ओके. समोर जे आरक्षित चेअर ठेवलेल्या आहेत डाव्या साईडच्या, या डाव्या साईडच्या चेअरवरती जे उभे पालक आहेत त्यांनी येऊन बसायचं आहे. तसेच आपण चेअरवरती ज्या काही बॅग ठेवून जागा आरक्षित करून ठेवली आहे तर कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे
की उभ्या असणाऱ्या पालकांसाठी जागा उपलब्ध करून द्या. अगदी 10 मिनिटात अजून काही खूप साऱ्या चेअर आपण बोलवलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांना जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपण सध्या उभे असणाऱ्या पालकांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा कलाविष्कारांचा, हा सोहळा कौस्तुभाचा, हा सोहळा बक्षिसांचा, हा सोहळा आपल्या शाळेतील त्या चमकणाऱ्या ताऱ्यांच्या कौतुकाचा, ज्यांनी अभ्यास, खेळ, कला आणि इतर अनेक क्षेत्रात आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला, त्यांच्या या यशाला सलाम करण्याचा. सागरानेही जिथली खोली न्याहाळावी आणि आकाशानेही जिथली अथांगता टिपावी, संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीने मार्गक्रमण करणारी संस्कार ग्रुपची ही ज्ञानगंगा. मान्यवरांना मी सांगू इच्छिते की सर, आपल्या प्रशालेत अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शालेय व आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करून यश मिळवतात. अगदी शालेय स्तरापासून तर जागतिक स्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक करणे व बक्षीस देणे त्यांना अगत्याचे ठरते, कारण सत्कार करणं हेच मोठं सत्कार्य होय. तेजस व्यक्तिमत्वाचं उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठायी स्थित आहे, उदात्त आचार विचारांत अधिष्ठान लाभलेल्या मंचावरील सर्व मान्यवरांना मी आदरभावे विनंती करते की त्यांनी आमच्या चिमुकल्यांना बक्षीस देऊन कौतुक करावे. सर्वप्रथम मी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील गुणवंत विद्यार्थ्यांना मंचावर आमंत्रित करते. वर्ग प्ले ग्रुप तृतीय क्रमांक मिळवलेला आहे गाडेकर चैतन्य तात्याराव. 93% 63 पॉईंटने मिळवलेले आहे. सर्वांनी चिमुकल्यांसाठी टाळ्याचा गडगडाट करायचा आहे व चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यांच्या कौतुकाचा हा सोहळा होतो आहे. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे वाघमारे शौर्य सुरेश. या विद्यार्थ्याने 95% गुण मिळवलेले आहे. प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे भालेराव आयांश गौरव. या विद्यार्थ्याने 96% 38 पॉईंट मिळवलेले आहे. यानंतर शिशुवर्गाचे विद्यार्थी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे काळे स्वप्नाली संदीप. या विद्यार्थिनीने 95.13% गुण मिळवलेले आहेत. शिशुवर्गातून द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहे कुमारी प्रगती किरण फड. या विद्यार्थिनीने 95.25% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. चिमुकल्यांचं टाळ्या वाजवून कौतुक सर्वांनी करायचं आहे. आणि या वर्गात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी ईश्वरी योगेश लोखंडे हिने. या विद्यार्थिनीने 96.25% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. बालवर्गातून तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे चिरंजीव वेद वैचिनाथ काळे. या विद्यार्थ्याने 92% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव विराज सुभाष सपकाळ याने. या विद्यार्थ्याने 92.88% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव वेदांश रामेश्वर देवकर ह्याने. या विद्यार्थ्यांनी 93.88% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सर्वांनी विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करायचे आहे. यानंतर दिला जाणारा प्रशालेतर्फे अष्टपैलू विद्यार्थी पुरस्कार. या पुरस्काराचे मानकरी हे प्रशालेतील विद्यार्थी ठरलेले आहेत. तर बालवर्ग या गटामधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दोन मुलांचे यामध्ये अनुक्रमांके नाव घेतले जातात.
तर मुलींमधून हा पुरस्कार दिला जातो आहे कुमारी अधिश्री प्रवीण आयनन. अष्टपैलू विद्यार्थी हा पुरस्कार आहे हा, आणि विद्यार्थ्यासाठी हा पुरस्कार जातो आहे चिरंजीव राजवीर राहुल तरटे या विद्यार्थ्यास. अष्टपैलू विद्यार्थ्याने पुरस्कार, या पुरस्काराने या विद्यार्थ्यांना सन्मानित केल्या जात आहे, तेव्हा आपण सर्वांनी कौतुक करून टाळ्या वाजवायच्या आहेत. इयत्ता पहिलीमधून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी स्नेहल रामराव जगताप या विद्यार्थिनीने 96% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव आयुष चरणसिंग बडिये याने. या विद्यार्थ्याने 96.45% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि प्रथम क्रमांक आहे जान्हवी नंदा बोबडे. इयत्ता दुसरी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी रक्षा प्रज्वल पाटील. 97.16% गुण मिळवून या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव ऋतुध्वज पांडुरंग जाधव. या विद्यार्थ्याने 98.23% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव पियुष गजानन सोनूने. या विद्यार्थ्याने 98.30% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आपण सर्वांनी टाळ्यांचं गजर करून या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. इयत्ता तिसरीमधून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी स्वरा शिवराज देशमुख. त्याचप्रमाणे या वर्गासाठी संस्कार बालक मंदिर विभागाच्या सहशिक्षिका श्रीमती वंदना चिकटे मॅडम यांच्यातर्फे दिला जाणारा स्वर्गीय श्री पुंडलिक त्र्यंबकराव मनगटे स्मृती पुरस्कार देखील या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी तेजल गोरख मोकासे. 96.1% गुण मिळवून या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी किरण रमाकांत झालटे. या विद्यार्थिनीने 97.79% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांना श्रीमती वंदना चिकटे मॅडम यांच्यातर्फे दिला जाणारा स्वर्गीय श्री पुंडलिक त्र्यंबक मनगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. इयत्ता चौथीमधून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे रुपेश गजानन खाकरे. या विद्यार्थ्याने 95.82% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी ईश्वरी विलास सोनवणे. या विद्यार्थिनीने 95% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी मृदुला मयूर पाटील. या विद्यार्थिनीने 96% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी कौतुक करायचं आहे. आणि शाळेतर्फे दिला जाणारा अष्टपैलू विद्यार्थी पुरस्कार, या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहे कुमारी तेजल गोरख मोकासे. अष्टपैलू विद्यार्थी हा पुरस्कार जे विद्यार्थी सर्व स्तरात पारंगत असतात अशा विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे दिला जात असतो. या पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे मुलींमधून कुमारी तेजल गोरख मोकासे आणि मुलांमधून अष्टपैलू विद्यार्थी पुरस्कार जातो आहे चिरंजीव शौर्य अरुण वारकड्यास. अष्टपैलू विद्यार्थ्यांचं आपण सर्वांनी कौतुक करायचं आहे टाळ्या वाजवून. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आपल्या प्रशालेतून निवड झालेली आहे. ज्या शिष्यवृत्ती पात्र झाला आणि शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यास मिळाली आहे असा विद्यार्थी आहे चिरंजीव उत्कर्ष महेश जोशी. हा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनलेला आहे. सर्वांनी आपण याचं कौतुक करायचं आहे. यानंतर दिले जाणारे पुरस्कार म्हणजेच विशेष प्रावीण्य पुरस्कार. आता मी अशा चिमुकल्यांना मंचावर आमंत्रित करते की तिने विश्वविक्रम केलेला आहे
विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. आणि ती चिमुकली आहे कुमारी दर्शिता मुकुंद फड. या विद्यार्थिनीने विश्वविक्रम मध्ये हिची नोंद झालेली आहे. अभिमानाने सांगावेसे वाटते की दर्शिताने एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि बुक ऑफ वर्ल्ड्स रेकॉर्ड USA स्केटिंग स्पर्धेत नॉनस्टॉप 1 तास 26 मिनिटे 26 सेकंदांचा विश्वविक्रम तिने केलेला आहे. इतकंच नाही तर विभागीय क्रीडा संकुल गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या लिटल चॅम्पियन्स विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे झालेल्या लिटल चॅम्पियन स्केटिंग फेस्टिवल 100 मीटर रेसमध्ये दर्शिताने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तेव्हा तिला या विभागाकडून प्रमाणपत्र, गोल्ड मेडल, ट्रॉफी अशा अनेक बक्षिसं तिने जिंकलेली आहे. यामुळे आपल्या संस्थेकडूनही त्या दर्शिताला विशेष प्रावीण्य पुरस्काराने आज भूषवण्यात येत आहे. तेव्हा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या दर्शितासाठी वाजवायच्या आहेत. यानंतर पुढचा पुरस्कार जातो आहे शिवराज गणेश मोरे यास. सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो की आमचे विद्यार्थी राष्ट्रीय लेव्हलपर्यंत जात आहेत. शिवराजने राष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये कुमिते म्हणजेच फाईट या प्रकारात सिल्वर मेडल व ब्रॉन्झ मेडल त्याने पटकावले आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर इस्को चॅम्पियन्स मुंबई येथे कुमिते अर्थातच फाईट या प्रकारात सिल्व्हर मेडल त्याला मिळालेले आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र स्टेट लेव्हल मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत कुमिते या प्रकारामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेले आहे. आणि मेजर ध्यानचंद राष्ट्रीय खेळ महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कराटे या प्रकारात शिवप्रसादला गोल्ड मेडल प्राप्त झालेले आहे. आणि विशेष म्हणजे त्याची इंटरनॅशनल लेव्हलला जी निवड झालेली आहे त्याची कॉम्पिटिशन उद्या आहे आणि तो आता 9:30च्या फ्लाईटने जातो आहे. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी सर्वांसाठी आहे. पुढचा पुरस्कार जातो आहे वेदांत रवींद्र वाघमोडे यास. इयत्ता 7वीचा विद्यार्थी. या विद्यार्थ्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त झालेले आहे. पुढचा कराट्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ज्या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे ती आहे वडगावकर नेहा विनायक. इयत्ता 8वी. या विद्यार्थिनीला सुद्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावर हिला मेडल प्राप्त झालेले आहे. पुढचा विशेष पुरस्कार जातो आहे अर्णव सुभाष सांगळे याला. अर्णव सुभाष सांगळे इयत्ता 7वी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय स्पॉटबॉल निवड चाचणीत महाराष्ट्र राज्य संघात अर्णवची निवड झालेली आहे. आणि ही स्पर्धा आगामी काळात राजस्थान येथे संपन्न होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक. पुढील बक्षीस आहे की मान्यवरांना मी सांगू इच्छिते की सर, गुणवत्ता क्रीडा या क्षेत्रात आमचे विद्यार्थी नावलौकिक मिळवतातच आहे, पण आगळ्या आणि वेगळ्या अशा अभिनयाच्या क्षेत्रात देखील आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अर्थातच 37व्या विभागीय मराठवाडा कला विकास महामंडळ आयोजित ललित कला महोत्सव या महोत्सवामध्ये नृत्य, नाट्य, गायन, वादन, चित्र अशा विविध स्पर्धा झाल्या होत्या. आणि इथे 17 नाटकांमधून आपल्या प्रशालेने सादर केलेल्या राजमाता जिजाऊ या नाटकाचा प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि तसेच राजमाता जिजाऊ या नाटिकेमध्ये राजमाता जिजाऊ यांची जी भूमिका साकारली होती त्या भूमिकेसाठी उत्कृष्ट बाल पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार मिळालेला आहे कुमारी आकांक्षा ठोकळ हिला. तेव्हा मी आकांक्षाला मंचावर आमंत्रित करते की तिने उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार 17 नाटकांमधून विभागीय स्तरावरती तिला प्राप्त झालेला आहे. आगळा वेगळा ठसा तिने उमटवला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आकांक्षाचे कौतुक करायचे आहे. यापुढील बक्षीस वितरणासाठी मी श्रीमती लांडगे मॅडम यांना आमंत्रित करते. नमस्कार सर्वांना. स्वप्न मोठी, ध्यास मोठा, कष्टांची साथ हवी, यशाच्या या सोहळ्यात गुणवंतांची शान हवी. आजचा हा क्षण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाचा आहे.
कारण आज आपण केवळ गुणांची नाही तर कष्ट, चिकाटी, शिस्त आणि सातत्य यांचा सन्मान करत आहोत. हे सत्कारमूर्ती इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. चला तर मग आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करूयात. मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये गुणवंत ठरलेले विद्यार्थी आहेत. यावर्षी 2 विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. यामध्ये पहिले विद्यार्थ्याचं नाव आहे नवल प्रणव उत्तम. ह्यांनी 97% मार्क मिळवलेले आहे. याला संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसंच यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री ढाके सर यांच्याकडून स्वर्गीय सौ सुधा अमृत ढाके स्मृती पुरस्कार रोख रुपये 501. तसेच संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी श्री यशवंतराव वाघ स्मृती पुरस्कार, ट्रॉफी व पुस्तक देण्यात येत आहे. तसेच चोपडे वसंत ज्ञानेश्वर याला देखील प्रथम क्रमांक मिळालेला होता. 97% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला याला सुद्धा संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री ढाके सर यांच्याकडून स्वर्गीय सौ सुधा अमृत ढाके स्मृती पुरस्कार, रोख रक्कम रुपये 501. तसेच संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाघ मॅडम यांच्याकडून स्वातंत्र्य सेनानी श्री यशवंतराव वाघ स्मृती पुरस्कार, ट्रॉफी व पुस्तक. यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे चिरंजीव मेटे ओम रमेश. या विद्यार्थ्याला 96.60% एवढे मार्क मिळालेले आहेत. संस्थेकडून याला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री ढाके सर यांच्याकडून स्वर्गीय सौ सुधा अमृत ढाके स्मृती पुरस्कार व रोख रुपये 501. तसेच संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात 100 पैकी 99 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल स्वर्गीय सौ द्रौपदी बलबीरराव काळे स्मृती पुरस्कार आणि ट्रॉफी आणि पुस्तक देण्यात येत आहे. यानंतर तृतीय क्रमांक मिळवलेले 2 विद्यार्थी आहे. त्यापैकी हुडेकर तुषार प्रदीप हा विद्यार्थी आज काही कारणास्तव येऊ शकलेला नाही. पण दुसरी विद्यार्थिनी जोशी गौरी संजय हिला 96.40% गुण मिळालेले आहेत. हिला संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पुढील पुरस्कार आहे कुमारी पवार दिव्या बळीराम. हिला शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये गणित विषयामध्ये 100 पैकी 99 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गीय श्री बलभीमराव काळे स्मृती पुरस्कार, ट्रॉफी, पुस्तक व रोख 1001 रुपयांचं बक्षीस जात आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी टाळ्या वाजवून ह्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. पुढचा पुरस्कार आहे कुमारी जाधव श्रावणी बाळासाहेब. शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये या विद्यार्थिनीला मराठी विषयामध्ये 100 पैकी 99 गुण मिळवलेले आहे. त्याबद्दल संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गीय सौ मंडाबाई यशवंतराव वाघ स्मृती पुरस्कार, ट्रॉफी व पुस्तक. यानंतर क्रीडा विभागामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले पुरस्कार बघतोय आपण. पहिला विद्यार्थी आहे चिरंजीव चव्हाण तन्मय अरुण. इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे. हा कॅरममध्ये जिल्हास्तरीय ब्रॉन्झ मेडल प्राप्त व विभागीयसाठी पात्र असणारा विद्यार्थी. याला संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जात आहे. यानंतर दुसरा विद्यार्थी आहे चिरंजीव चव्हाण वेदांत प्रेमनाथ. इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. कराटेमध्ये राज्यस्तरीय ब्रॉन्झ मेडल प्राप्त. याला संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यानंतर चिरंजीव लखपती कौस्तुभ संदीप. इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. तायक्वांदोमध्ये विभागीय स्तरावर गोल्ड मेडल व राज्यस्तरीयसाठी पात्र असणारा हा विद्यार्थी आहे. याला संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जात आहे. यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी माळकर तेजस्विनी संजय. इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे. वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर सिल्वर मेडल मिळालेले आहे. या विद्यार्थिनीला सुद्धा संस्थेकडून प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येऊन तिचा सन्मान करण्यात येत आहे. यानंतर पुढील विद्यार्थी आहे मानकापे आर्यन आजीनाथ. याला देखील वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर सिल्वर मेडल मिळालेले आहे. या विद्यार्थ्याला संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
यानंतर अष्टपैलू विद्यार्थी पुरस्कार, यामध्ये मुलींमध्ये हा पुरस्कार जात आहे काळे अंकिता बाळू, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे ही. हिला संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यानंतरचा विद्यार्थी आहे चिरंजीव वाणी कार्तिक यतीन, इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे. याला सुद्धा अष्टपैलू हा विद्यार्थी हा पुरस्कार जात आहे. संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अष्टपैलू म्हणजे सर्वांगीण विकास असणार आहे. बऱ्याच क्षेत्रांमध्ये यांनी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. शेवटी आपण एका चिमुकलीचा गौरव करणार आहोत. आपल्या संस्कार बालक मंदिर विभागाच्या पूर्व प्राथमिक विभागाची बालवर्गाची विद्यार्थिनी दर्शिता मुकुंद फड हिने नॉनस्टॉप स्केटिंग कॉम्पिटिशनमध्ये सलग 1 तास 26 मिनिटं 26 सेकंद स्केटिंग करून एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड USA मध्ये ऑफिशियल वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट केला आहे. या चिमुकलीच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून ट्रॉफी व पुरस्कार जात आहे. या चिमुकलीसाठी मी इतकेच म्हणेल, अभी तो इस बाज की असली उडान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी अभी मैंने लांगा है समुंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है. धन्यवाद. मान्यवरांचे आभार, गुणवंताचे कौतुक. यानंतर पुढील सूत्रे मी श्रीमती प्रियंका काळे यांच्याकडे देत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. 37व्या विभागीय मराठवाडा व कला विकास महामंडळ आयोजित ललित कला महोत्सवामध्ये ज्या नाटकाचा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्या टीमला मी मंचावर आमंत्रित करते आणि मान्यवरांना विनंती करते की आमच्या या टीमला त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. ललित कला महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक या टीमने पटकावलेला आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर करून यांचं कौतुक करायचं आहे. त्यानंतरचं पुढचं पारितोषिक जात आहे मुंबई रंगोत्सव सेलिब्रेशन. रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई 2025 इंडियाज ॲक्टिव्हिटीज एक्सलंट अवॉर्ड आणि हा अवॉर्ड मुंबई या संस्थेतर्फे आपल्या विभागातील आपल्या शाळेला अर्थातच संस्कार बालक मंदिर या प्रशालेला हा अवॉर्ड पुरस्कार मिळालेला आहे. तेव्हा संस्कार बालक विभागाच्या मुख्याध्यापिका मॅडम श्रीमती तळेले मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकार करावा. तसेच या पुरस्काराला बालवर्गातूनही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि हा पुरस्कार आपल्या संस्कार बालक मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भाले मॅडम यांनीही स्वीकार करावा अशी मी मॅडमला विनंती करते. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे आहे कारण हा शाळेचा बहुमान आहे. इतिहासानेही वळून पहावं असं उत्तुंग आपलं कर्तृत्व, इतिहासानेही वळून पहावं असं उत्तुंग आपलं कर्तृत्व, भविष्याची ही झोळी भरावी असं उदार आपलं दातृत्व, असे शिक्षण क्षेत्रात उत्तुंग झेप घेणारे विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री जगदीशजी देसले सर. सांगण्यास खूप अभिमान वाटतो की न्यू दिल्ली येथे स्ट्रीट बुक अवॉर्डचे आयोजन केले होते आणि यामध्ये विविध राज्यातील विविध भाषेतील पुस्तकांची आणि लेखकांचा सहभाग यामध्ये नोंदवला होता आणि या सोहळ्यात मराठी विभागातून आपल्या संस्थेचे अर्थातच विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संस्थाध्यक्ष माननीय जगदीशजी देसले सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शब्दांजली या पुस्तकाला रिच बुक वर्ड हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तेव्हा सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करते की संस्थाध्यक्ष माननीय श्री जगदीशजी देसले सर यांना आपण हा पुरस्कार देऊन पुरस्कृत करावे, त्यांचा गौरव करावा आणि पुरस्काराचे स्वरूप आहे सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की शाळेतील विद्यार्थ्यांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना इतकंच नव्हे तर संस्था अध्यक्षांना सुद्धा पुरस्कार मिळतो आहे. धन्यवाद सर. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक व मान्यवरांचे आभार. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मी आव्हान करेल की विद्यार्थ्यांनो, अशी स्वप्ने बघा जी झोप देत नाही, ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा,
आम्हाला तुमचा अभिमान तर आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडिलांना आणि गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल आणि एक दिवस याच शाळेत तुम्हाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवले जाईल. ज्यांना बक्षिसे मिळाली त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हृदयापासून हृदयापर्यंत कौतुक करते, अभिनंदन करते. मान्यवरांनी त्यांचा गौरव केला, त्यांचेही आभार मानते आणि माझी रजा घेते. धन्यवाद. सर्व सन्मान्य पालकांसाठी परत एकदा कळकळीची विनंती आहे, एक नम्र आवाहन आहे की आपण आपल्या बाजूला ज्या पाल्यांसाठी एक एक चेअर ठेवलेली आहे किंवा पाल्ले बसवलेले छोटे मुलं, त्यांना आपण मांडीवरती घ्यावं आणि त्या चेअर ज्या आहेत तर जे पालक बाजूला उभे आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावे. काही पालकांकडे डबल चेअर्स आहेत, त्या देखील आपण सिंगल चेअर घेऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे, ही परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे. तसेच सर्व पाहुण्यांना जे पाठीमागचे जे काही पालक उभे आहेत यांनी देखील समोर येऊन ज्या ठिकाणी चेअर उपलब्ध आहेत त्या ठिकाणी येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं ते सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं ते देणं असतं. असेच लोकसेवेचे व समाजसेवेचे व्रत घेतलेले प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, तर त्यांच्याकडून प्रेरणा व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. तरी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ॲडव्होकेट खरात सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करावे. नमस्कार. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला महत्त्वाचा कार्यक्रम बघायचा आहे. मला एवढं इथं एक सांगायचं आहे की हा जो बक्षीस वितरणामध्ये जो वेळ गेलेला आहे असं आपल्याला वाटतं, तर तो वेळ नाही. ते संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी यांनी वर्षभरामध्ये जी मेहनत घेतली, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये संस्थेने जे विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून जे करून घेतलं आणि त्याचं जे फलित विद्यार्थ्यांनी दाखवलं. आज यांनी सांगितलं आपल्याला की आपल्या संस्थेचे जे विद्यार्थी आहे राज्यस्तरावर गेलेले आहे, मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं आहे. आता एक छोट्या मुलीचं तिथं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव गेलं आहे. हे सगळं जे मिळू शकतं तुम्हाला तर फक्त अशा संस्थेमध्येच मिळू शकतं. आणि आज खरंच इथं येऊन मी धन्य झालो. एवढे मोठे पालकवर्ग, एवढे मोठे विद्यार्थी आणि खरंच म्हणजे विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जे ज्ञानदान देण्याचं कार्य केलं जातं ते खरंच खूप चांगल्या प्रकारे केलं जातं असं मला इथं एक येऊन विश्वास वाटला आहे. कारण मित्रांनो, मला फक्त पालकांना एक सांगायचं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अशा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या जर हवाली आपले विद्यार्थी जर तुम्ही केले, तर आपले पाल्य जर केले, तर त्यांचं भविष्य उज्ज्वल घडल्याशिवाय राहणार नाही. एवढे माझे 2 शब्द सांगून मी थांबतो. आणि मला आयोजकांनी इथं बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याची इथं संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. खरंच सरांनी आपल्या शाळेचं व आपल्या सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं खूप छान असं कौतुक केलेलं आहे. दातृत्वाचं तेज, वक्तृत्वाचं ओझ, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच आहे चकाकी, सत्कार्याची ओढ, चांगुलपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच आहे लकाकी, वेगळीच आहे लकाकी, असे आपल्या आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री शेळके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. सरांनी सांगितलं, खरात सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 2 मिनटं घेतले, मी 3च मिनटं घेणार आहे. कारण आम्हाला देसले सरांनी आधीच सांगितलं आहे की लेकरं वाट बघतायत, सगळे पालक उत्सुक आहेत, तेवढे आम्ही सुद्धा उत्सुक आहेत. आणि आम्ही पण आता भारावून गेलो आहे. आणि मी सर बरंच प्रिपरेशन करून आलो होतो, पण लेकरांचं कौतुक बघत असताना सगळं विसरून गेलो की आपण वेगळ्या विश्वामध्ये, वेगळ्या एका अशा प्रणांगामध्ये आलो आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या आपल्या शाळेचं नाव आहे संस्कार बालक विद्या मंदिर, खऱ्या अर्थाने या ठिकाणी संस्कार घडतात हे आज इथं दिसून आलं. आजच्या युगाला, आजच्या पिढीमध्ये हे एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक विद्यार्थी गुणवंत असून चालत नाही,
त्यासोबत त्याला सर्व गुण संपन्न होणं अपेक्षित आहे आणि ते काम संस्कार बालक विद्यामंदिर, संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन सगळ्या पद्धतीने करत आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आता जर इथं जर बघितलं तर आपण स्टेट लेवलपासून नॅशनल लेवलपासून इतर रिजनल लेवलला तर आहेच, पण आपण जर बघितलं की हे ज्या पद्धतीचं कीर्तिमान यश या शाळेला लाभलंय, कदाचितच ज्या ठिकाणी आता मला इथं आवर्जून मला माहीत नाही फीजचा उल्लेख केला पाहिजे की नाही, पण खऱ्या अर्थाने जे ज्ञानदानाचं काम देसले सर करत आहेत अतिशय अल्प दरामध्ये, आणि त्यांचे अर्धे पाहुणे रावळे तर मला वाटतं अर्ध्या फीजमध्येच असतात. कोणी गेलं त्या ठिकाणी, माझ्यासारखा पण एक पालक आहे, बऱ्याच वेळेस फोन करतो, सर तिची परिस्थिती नाही आहे, सर म्हणतात ओके मी करून टाकेल, सर पाठवून द्या, फीजचं नंतर बघूयात, पण शिक्षण महत्त्वाचं आहे. ज्या शिक्षकाने एक साधारण शिक्षकाने एक 45 विद्यार्थ्यांपासून आज हा प्रवास सुरू केला आणि आज जवळपास 4,500 विद्यार्थी या संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत, यापेक्षा मोठी बाब, यापेक्षा अभिमानाची बाब आणि यापेक्षा कौतुकास्पद काही नसेल. कारण स्वतः एक गरीब घरातून गरीब कुटुंबातून असलेला माणूस, आणि त्यामागचं यश मला असं वाटतं मॅडमचं सुद्धा तेवढंच आहे. कारण मॅडमच्या शेजारी बसताना जाणवलं की ही जी शिस्त, हे जे अनुशासन, हे जे आहे हे कदाचित मॅडममुळंच आहे. त्यामुळे मॅडम तुमचं पण अभिनंदन. आणि हे करत असताना सरांनी जसं सांगितलं की प्रत्येकाची ही थाप खूप महत्त्वाची आहे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ही थाप खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळं पालकांनी परत एकदा आपल्या पाल्यांसाठी ज्यांना बक्षीस भेटले, मी सगळ्या पालकांना विनंती करतो त्यांनी जोरदार त्या सगळ्यांचं एकदा स्वागत करूयात, त्यांचे आपण अभिनंदन करूयात. आता विद्यार्थी कमी आहेत, मला असं वाटतं पालकांना पण आपल्याला काहीतरी, आपण एक पालक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून, आता हे शिक्षण हे फक्त शिक्षकापुरतं मर्यादित नसून पालकांवर येऊन ठेपलं आहे. आता मी एक प्राचार्य आहे, मी एक असोसिएट डीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आणि वी आर ऑल्सो डीलिंग विथ दी स्टुडंट्स. डेली आम्ही स्टुडंटच्या विद्यार्थ्यांसोबत हा संवाद रोज होत असतो. आणि याच्यातून असं लक्षात आलं की आता इतक्या महाविद्यालयीन प्रवासमध्ये जे हायर टेक्निकल एज्युकेशन असतं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की खऱ्या अर्थाने जर सर्वांगीण विकास जर कुठं घडत असेल तर तो शालेय शिक्षणामध्ये घडतो, आणि शाळेमध्येच खऱ्या अर्थाने विकास घडत असतो. महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर त्याच्या करिअर घडत असते, पण जर खऱ्या अर्थाने जर विकास जर बघायचा असेल तर तो शाळेमध्ये घडत असतो. आणि इथं पालकांमध्ये खूप जास्त इथं उत्सुकता असणं गरजेचं आहे. कारण इथं प्लॅटफॉर्म देसले सरांनी जवळपास सगळ्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याला दाद द्यायचं काम आपल्या पालकांचं आहे, त्याला अप्रिशिएट करायचं काम आपल्या पालकांचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, हे आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता इथं डान्स करत असताना काही जण पुढे असणार आहे, काही जण मागं असणार आहे, काही शेवटच्या लाईनमध्ये असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला कोणताही क्वेश्चन मार्क तिथं नसू नये की यार माझ्या मुलाला मागं काय आहे. कदाचित तो दुसऱ्या कोणत्या तरी फील्डमध्ये चांगला असेल. जसं आपण आता बघितलंय, काही जण स्केटिंगमध्ये, काही जण बॉक्सिंगमध्ये, काही जण वेटलिफ्टिंगमध्ये, हा वेगवेगळी प्रत्येकाची शैली वेगळी असते. फक्त या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्याचा, आपल्या पाल्याचा कल ओळखला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत ते ओळखले पाहिजेत आणि त्याला वाव दिली पाहिजे. त्याच्यामुळं इथं फक्त शिक्षकांवर अवलंबून न राहता आपलं काम खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि सर याच्यामध्ये आता पालकही सांगतील, याच्यामध्ये अर्धे पालक असे सर, अर्धे नाही मी 90% ऑफ द पॅरेंट्स, की मोबाईल आपण खूप जास्त उपयोग करतो आणि आपण नंतर विद्यार्थ्यांना नाव ठेवत असतो की आमचा मुलगा खूप जास्त मोबाईलमध्ये आहे. याची सुरुवातच मुळात आपल्यापासून आहे. तुम्ही जर रोज 1 तास पुस्तकाचं वाचन केलं, मी परत एकदा अंडरलाईन करून सांगतो पालकांसाठी, रोज विद्यार्थ्यांसमोर 1 तास पुस्तकाचं वाचन करायचं आहे, तरच आपला विद्यार्थी, तरच आपला पाल्य त्या ठिकाणी पुस्तकाचं वाचन करणार आहे. कारण हे संस्कार घरातूनच घडत असतात. शिक्षकांचं, प्राध्यापकांचं, देसले सरांचं ते कामच आहे, ते तर करणारच आहे, पण त्यांना जोड देण्यासाठी, त्याचा आत्मविश्वास, त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे आपलं पण एक काम आहे की आपल्याला त्याचे सर्वांगीण विकास, सर्वांगीण गुण त्या ठिकाणी ओळखले पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जास्त बोलणार नाही, मला आयोजकांनी मला इथं येण्याची संधी दिली, तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप धन्यवाद देतो. आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी येणाऱ्या कार्यक्रमामध्ये भरपूर त्याच्यात आनंद घ्यायचा आहे. त्यांचा आत्मविश्वास हाच एक प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येकाने बऱ्याच वेळेस गॅदरिंगच्या वेळेस ते पण एक बराच हे होतं की गॅदरिंगसाठी खर्च लागणारा बऱ्याच वेळेस आपण टाळतो, पण हे एक प्लॅटफॉर्म आहे, इथूनच उद्याचे भविष्य घडतं. हेच एक प्लॅटफॉर्म आहे, इथून उद्याचे एक विद्यार्थी घडत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक पालकांनी, प्रत्येक आपला विद्यार्थी असो, आपला पाल्य असो नसो, दुसऱ्याचे पाल्य असतील तरी प्रत्येकाने दाद द्यायची, त्यांचा आत्मविश्वास वाढायचा आहे. कारण हेच उद्याची पिढी घडवणारे विद्यार्थी आहेत. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खरंच सरांनी खूप सुंदर असं आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे. शिवाय पालकांना देखील खूप सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलं आहे. धन्यवाद सर. ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो. असेच व्यक्तिमत्व असलेले आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले श्री जगदीशजी देसले सर यांना मी मंचावर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार सर्व पालक वर्गांना. आजच्या या नयनरम्य संध्याकाळी मंचावर उपस्थित आमचे मित्र माननीय श्री शेळके सर, पोलीस उपनिरीक्षक केळेकर साहेब व आमचे मित्र ॲडव्होकेट खरात सर व उपस्थित सर्व पालकवर्ग, मी सर्व पालकांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा संस्थेतर्फे करतो आणि तुम्हा सर्व पालकांचं मनपूर्वक धन्यवादही याच्यासाठी व्यक्त करतो की तुम्ही संस्थेला आणि शाळेला जे वर्षानुवर्षापासून सहकार्य करत आलेला आहात आणि त्या सहकार्याच्या याच्यानेच आज आपली संस्था, आपली शाळा एवढी मोठी आपल्या परिसरामध्ये झालेली आहे. आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या चांगले संस्कार, शिस्त व गुणवत्ता यासाठी वाढ व्हावी, यासाठी आपला संस्कार ग्रुप नेहमीच प्रयत्नशील असतो. आमचे मुख्याध्यापक, सहमुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याच्यासाठी नियमितपणे झटत असतात. परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर घडवून आणायचा असेल तर जसं सरांनी सांगितलं, शेळके सरांनी, की पालकांची सुद्धा तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि जेव्हा शाळा, शिक्षक प्रयत्न करत असतात तर पालकांनी सुद्धा तेवढंच सहकार्य किंवा तेवढंच सहभाग याच्यामध्ये नोंदवणं खूप गरजेचं आहे. शालेय परीक्षा असतील, अभ्यासक्रम असतील, निकाल असतील, या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असतो. परंतु वार्षिक स्नेह संमेलन सारखे कार्यक्रम किंवा इतरही आपले सांस्कृतिक कार्यक्रम यातून आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आपल्याला विकास कसा घडवता येईल यासाठी आपला संस्कार ग्रुप नेहमीच प्रयत्नशील असतो. परंतु बऱ्याच वेळेस आमच्या लक्षात येतं की पालकवर्ग फक्त महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठीच अशा मोठ्या संख्येने उपस्थित असतो. आज 2000 चेअर्स आपण अरेंज केल्या तरीसुद्धा त्या कमी पडलेल्या आहेत. परंतु हीच परिस्थिती जर पालक सभेला असते, किती आले असते पालक? फक्त मला वाटतं मोजून 500 आले असते 2000 पैकी. तर परीक्षेचा निकाल असेल, दर महिन्याच्या पालक भेटी असतील किंवा पालक सभा असतील, यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विचारमंथन करण्याचं काम संस्था आपल्यासोबत करत असते. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण आपल्याला ऑलरेडीच आपल्या पाल्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे आणि आमच्या सहित सर्वजण आपण उत्सुक आहात. फक्त एवढंच सांगेल शेवटी की आपला हा कार्यक्रम जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून आपण त्याची प्रॅक्टिस घेतो आहे आणि आपले सर्व शिक्षक, कोरिओग्राफर त्याच्यासाठी मेहनत करत आहेत. आमचे विद्यार्थीसुद्धा अक्षरशः थकून गेले होते शेवटच्या स्टेपपर्यंत की आता बस झाला आता. तर आज त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तो साजरा होणार आहे. तर सर्व पालकांना विनंती की आपल्या पाल्यांचा परफॉर्मन्स पाहत असतानाच शेवटपर्यंत सगळ्या पालकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा परफॉर्मन्स आपण शेवटपर्यंत एन्जॉय करावा. अगदी बॉटम टू टॉपपर्यंत हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा होणार आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करेल आणि आपलं पुनश्च एकदा एक सांगेल की सुरुवातीला आमच्या टेक्निकल टीमने तुम्हाला सोशल मीडिया ग्रुपच्या संदर्भात माहिती दिलेली होती की आपलं सोशल मीडियावर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर स्वतंत्र चॅनल्स आहेत. तर त्या माध्यमातून आपण त्या चॅनल्सला जर सबस्क्राईब केलं, तुम्हाला एक कार्डसुद्धा आतापर्यंत देण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्या शाळेंचे ॲक्टिव्हिटी, सगळ्या शाळेंचे कार्यक्रम, उपक्रम हे सगळं तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यांनी आपल्या या सगळ्या चॅनल्सला सबस्क्राईब करावं ही विनंती करतो. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज मानतो आपले मनापासून आभार. आज मानतो आपले मनापासून आभार. आपल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री रेशीम भानुदास कोळेकर सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले व आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केलेले
माननीय ॲडव्होकेट खरात सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले, आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविलेले माननीय श्री शेळके सर यांचेही मी आभार मानते. तसेच आपल्या संस्थेचे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री देसले सर व आपल्या संस्थेच्या सचिव सन्माननीय लीनाजी देसले मॅडम यांनी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली व आपल्याला मोलाचे मार्गदर्शनही केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय श्री निकम सर यांनीही आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवली. त्यासाठी मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या या आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या आपल्या संस्थेच्या युवा सदस्या माननीय कुमारी सायली जगदीशजी देसले मॅडम व माननीय कुमारी केतकी जगदीशजी देसले मॅडम यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शवली. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या संस्थेचे गुणवंत कक्ष प्रमुख, सर्व विभागाचे सन्माननीय मुख्याध्यापक, सहमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तरी मान्य अध्यक्षांच्या संमतीने हा अनौपचारिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला व उत्साहाने भरूया शाळेचा रंग, नृत्य सत्र सुरू करू आनंदमय संग, तालात नाचू हसत खेळत साजरे करू, स्नेहसंमेलनामध्ये आपला उत्साह दाखवू. तरी स्नेहसंमेलनाचा मुख्य आत्मा असलेला सांस्कृतिक कार्यक्रमाकडे आपण संस्थेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर वळूया.
मंडळी, आता सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहाने आपल्या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू करू आणि पाहू विद्यार्थ्यांचे कलागुण, प्रतिभा आणि कौशल्य कसे फुलतात ते. चला तर मग आता आम्ही आपली रजा घेतो.
तुम्ही जागा पुढे अँकरिंग जा पुढे चालू करायची अँकरिंग. घ्या मॅम. अगं बघ ना, किती अभ्यास केला तरी कमीच मार्क्स पडतायत. जाऊ दे ग, टेन्शन नको घेऊ, बी हॅप्पी. अगं काळजी नको करू, सगळ्यांचे स्टार बदलतात आणि कितीही संकट आले ना तर दुःखी नाही राहायचं, हॅप्पी राहायचं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की आपण आपल्या जीवनामध्ये कधी झिरो नसतो, आपण हिरो असतो आणि सुपर डुपर स्टार असतो. कसे असतात ग सुपरस्टार्स आणि कसं हॅपी राहायचं? तुला बघायचं आहे सुपर डुपर स्टार कसे असतात ते आणि हॅप्पी कसं राहायचं? हो हो. चला तर मग मंडळी, यापुढील गाणे घेऊन येत आहे प्ले ग्रुपचे विद्यार्थी आणि गाण्याचे बोल आहे सुपर डुपर स्टार्स. हो पण तुम्ही मागं उभं राहिले. चुप बैस रे. इथं बघा, स्टेज फक्त इथं असलं पाहिजे आणि माझ्याकडे लक्ष द्यायचा. सर जाऊ का चेंजसाठी? हो लवकर ये. करायला जायचं मम्मी लवकर. किती गाणं तुझं? आता 6वं. थांब. हा जा लवकर ये लगेच. हॅलो. में सोया दिल ये दीवाना, सोने दे इसको रे बाबा ये है सयाना. और भेजा है कोई औज़र में उसको चलाना, मूड लिफ्ट कर गया झक्का ये गाना. टेंशन को बजा ले ले दुनिया का मजा, आई हद तेरी बड़ी बेटा तू शोर मचा, साइड कर सबको तू सेंटर में आके मचा. सुपर
खूप सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या ह्या विद्यार्थ्यांसाठी. आणि सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपण जे व्हिडिओ शूट करता आहात तर कृपया करून ते करू नये. आपण त्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे की आपण व्हिडिओसाठी उभं राहू नये आणि कृपया करून कुणीही व्हिडिओ घेऊ नये. अगं काय झालं, तुम्ही आज एवढ्या आनंदात का आहेत? हॅलो. अगं आज आमच्या शाळेचे गेट टुगेदर आता सगळी पहिली शाळेची मुलं एकत्र येणार. हो ना, किती छान होते ना ते शाळेचे दिवस, ते शिक्षक. अगं तू मराठी शाळेत होतीस का? हो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ती हमालवाडी. हो प्रत्येकाला माहिती आहे सोबत. हो खरं आहे. हो खरं आहे. त्या शाळेच्या किती गोड गोड आठवणी, किती मज्जा यायची ना आपल्याला. अगं हो, आपले पुढील गाणे पण मनातील कोपऱ्यात जुन्या शाळेच्या आठवणी जागा करून देण्यासाठी घेऊन येत आहे. कोणतं ग? अगं ते नाही का, स्वर्गात आकाश गंगा. तर चला मंडळी, आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना जागृत करण्यासाठी आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता शिशु वर्गाचे विद्यार्थी. आणि या गाण्याचे बोल आहे स्वर्गात आकाश गंगा. झालं ओके.